आपण सुरुवात करूया। प्रचंड दिवसभर सगळेजण काम करून काही लोक आराम करून सगळे जमलेले आहोत। तर त्या सगळ्या कामातून आता रिलॅक्स होऊन आपण थोडा वेळ स्वतःसाठी देऊया। इट्स अ मी टाइम। लेट्स स्टार्ट विथ द भजन। दोन्ही हाताने सुंदरशी टाळी। 72,000 नाड्या, 72,000 नाड्या हाताच्या तळव्यावरती आणि पायाच्या तळव्यावरती कॉन्सन्ट्रेटेड असतात। This surface is different than the any other surface on our body. आपल्याला जे शरीर देवाने दिले अतिशय विचार करून दिलेलं आहे। आपण भारतीय अन्न हाताने खातो याचं कारणच हे आहे की जर कोणी ताट वाढून आपल्या समोर आणलं आणि जर आपण डायरेक्ट चमच्याने अरे वा बासुंदी अशी घेतली आणि डायरेक्ट तोंडात घातली आणि ती गरम गरम असेल तर आपली जीभ भाजली जाते, बरोबर आहे। पण आपण भारतीय कसे खातो? गावच्या भागात बघा ते बासुंदी असेल खीर असेल ते सुद्धा हाताने खातात। हाताने स्पर्श केल्यानंतर कळतं की काय त्याचं टेम्परेचर आहे। मग ते मुखात घालायचं की नाही ही पहिली चाचणी, पहिली टेस्ट कुठे होते? हातावरती होते। इतका महत्त्वाचा हात आहे हा। याची स्किन वेगळी आहे, याची त्वचा वेगळी आहे, सगळ्या नाड्या इथे येऊन लपलेल्या आहेत, त्याची टोकं इथे येऊन लपलेली आहेत। तर मेडिकल सायन्सच्या दृष्टीने सुद्धा टाळी वाजवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून आपण टाळी वाजवूया। हाताने टाळी, मुखाने नाम। माऊलींच्या समाधी सोहळ्याचा आठवडा सुरू आहे। आळंदीमध्ये असेल, पंढरपूरमध्ये असेल, महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या तीर्थक्षेत्रांवरती उत्सव सुरू आहे। आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली तो कार्तिकी त्रयोदशीचा दिवस आता येतो आहे। या आठवड्यामध्ये त्यांच्या स्मरणामध्ये आपण हाताने टाळी वाजून मुखाने नाम घेऊया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रांवृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र, येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। अध्यायांची नावं पट्टापट रिव्हिजन करायचे, कुठेही कोणीही कॉपी करायची नाही, इकडे तिकडे बघायचं नाही। पहिल्या अध्यायाचं नाव पटाक्कन सांगा, अनम्यूट करा स्वतःला आणि बोला। बघा जर अर्जुन विषाद योग। दुसरा अध्याय
सांख्य योग. तिसरा अध्याय कर्मयोग. चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यासी. पाचवा अध्याय कर्म संन्यासी. सहावा अध्याय आत्मसंयम. आत्मसंयम योग. सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग. व्हेरी गुड, ज्ञान विज्ञान योग. आणि आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग. एखाद्या मुलीने लग्नानंतर स्वयंपाकघरात जावं आणि कोणालाही न विचारता एखादा पदार्थ बनवून दाखवावा, याच्यामध्ये काही ती मोठा शेफ एखादा कुकिंग शो जिंकली असा त्याचा अर्थ नसतो, पण तिच्या आत्मविश्वासासाठी ते अत्यंत महत्वाचं असतं. त्याप्रमाणे आपण भले कुठली चाचणी द्यायला निघणार नाहीये, कोणी आपल्याला विचारणार नाही ए सांग बघू 5व्या अध्यायाचं नाव काय आहे, असं जरी कोणी विचारलं नाही तरी आपला कॉन्फिडन्स आपल्याला असला पाहिजे ना की एवढे अध्याय आहेत. त्यासाठी हे महत्वाचं आहे. तर या गोष्टीमध्ये आहे एक आहे सवृत, एक आहे सवृत आणि एक आहे तवृत. एक आहे पुराणातली गोष्ट आहे बरं का, माझ्या मनाची गोष्ट नाहीये. एक आहे सवृत, एक आहे तवृत. सवृत आणि तवृत दोघं जण असतात, शिष्य असतात, एकमेकांचे गुरुबंधू असतात आणि दोघं जण आता चाललेले असतात भागवत सप्ताहाला चाललेले आहेत. भागवत सप्ताह आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जिथे 7 दिवसाचं भागवताचं गायन असतं, कीर्तन वगैरे होतात. संध्याकाळची वेळ आहे, दोघं जण निघालेले आहेत. पावसाळ्यातले दिवस आहेत, तुफान पाऊस सुरू होतो. दोघं जण आता कसे अचानक निघालेले असतात, पाऊस सुरू झालेला आहे, काही वरती डोक्यावरती घ्यायला काही नाहीये. मग करायचं काय, इकडे तिकडे बघतात तर त्यांना एक असं झोपडीसारखं असं थोडंसं दिसतं. झोपडी आणि असं कच्चंसं घर असतं ते. दोघं जणही पळत तिकडे जातात आणि असे स्वतःला सावरतात. नुकतं पाणी थोडं अंगावरती पडले, स्वतःला सावरतात, नीट बघतात तर काय तिकडे नाचगाणं चाललेलं असतं. मग त्यांच्या लक्षात येतं हे कोणाचं घर आहे, हे कोणाचं आहे. दॅट वॉज द ब्रोटल हाऊस. ते वैश्यांचं घर असतं आणि तिकडे नाचगाणं चाललेलं असतं. ते बघून दोघं जण हबकतात. तर सवृत असतो आणि तवृत असतो. तर तवृत सवृतला काय म्हणतो की चल आपण इथून निघूया, इथे बघ कशा बायका नाचतायत वगैरे, आपण इथे थांबलं नाही पाहिजे. कोण म्हणतंय, तवृत म्हणतोय सवृतला. तर सवृत म्हणतो की अरे निघूया, पण थोडासा पाऊस आहे ना, आपण थोडा वेळ थांबूया. त्या नाचतायत नाचू दे, तिकडे काय लोकांचं चाललंय चालू दे, आपण मात्र शांत बसूया ना, आपण ध्यान करतो तसं आपण शांत बसूया इकडे. तर तो तवृत म्हणतो नाही 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 नाही, हे असं काही चालणार नाही, मला तूच बस इथे बसायचं. तर मी निघालो, इथून सप्ताह किती दूर आहे, मी जातो असं करत तवृत तिथून निघतो. आता सवृत तिथेच थांबतो, तवृत निघतो आणि कसं का करत करत तो 15-20 मिनिटांनी जिथे भागवत सप्ताह चालू असतो तिथे जाऊन तो पोचतो. प्रचंड भिजलेला असतो, अंगातून असं पाणी गळत असतं. त्यात पण इन दॅट सिच्युएशन ऑल्सो तो मॅनेज करतो की जिथे ते भागवत कथाकार बसलेले आहेत त्यांच्या समोर जाऊन बसण्यासाठी तो कसा यत्न करतो, त्यांच्या समोर जाऊन बसतो. भागवत कथा सुरू असते. आता तिथे बसल्यानंतर त्याच्या मनात यायला लागतं की एवढा भिजलोय, समोर आलोय, काय कथा चालू आहे, प्रल्हादाची कथा चालू आहे, नारदाची कथा चालू आहे, काय थोडा वेळ आपण बसायला पाहिजे होतं, तिकडे त्या झोपडीमध्ये बसायला पाहिजे होतं, थोडं संसार कसा आहे बघायला पाहिजे होतं. काय हरकत आहे ना थोडंसं टेस्ट करायला, काय हरकत आहे की तो सवृत किती मजा करत असेल ना, मी इथे आलेलो आहे, सवृत तिकडे मजा करत असेल, मी इथे बसलोय, रोजची भागवत कथा काय पुढच्या वर्षी पण येईल, थोडा वेळ तरी मी तिकडे थांबायला हवं होतं, असा तो विचार करतो. तिकडे सवृत काय विचार करत असतो की अरे तवृत तर पळून गेला, इथून तो निघून गेला, मी कशाला थांबलो, मी काही ते साखर मीठ आहे का की पाण्यात गेल्यावरती विरघळायला, मी पण बाहेर पडायला पाहिजे होतं, कसं तरी प्रयत्न करून मी तिथे पोचायला पाहिजे होतं, मी उगाचच इथे थांबलो. तिथे आज कथा चालू असेल, आज तिकडे तिसरा खंड चालू आहे, आज तिकडे प्रल्हादाची कथा चालू असेल आणि मी काय इथे अडकून बसलोय, काय मी एवढी भक्ती केली, त्याचा काय उपयोग झाला. होतं काय, थोड्या वेळाने पाऊस थांबतो, भागवत कथा सुटते, तर सवृत तिथून येतो, तवृत तिथून येतो आणि दोघं जण एका ठिकाणी भेटतात. तेवढ्यात वरतून वीज पडते आणि दोघांचाही अंत तिथेच होतो आणि दोघं जण आता पुढच्या गतीला जातात. पुढच्या गतीला गेल्यानंतर जे यमदूत असतात ते तवृत आणि सवृतला भेटतात
आणि ते काय करतात, सौरूतला ते स्वर्गाकडे घेऊन जातात आणि तवरूतला ते नरकाकडे घेऊन जातात. तवरूत म्हणतो थांबा थांबा, तुमचा काहीतरी घोळ होतोय, तुमचा काहीतरी घोळ होतोय. अहो सौरूत होता ना, तो तिथे वैश्यखाण्यामध्ये बसलेला, मी भागवत कथेमध्ये गेलेलो, तुमचा काहीतरी घोळ होतोय. यमदूत म्हणतात अजिबात नाही, आमचा काहीही घोळ होत नाही. तू बसलेलास भागवत कथेमध्ये, पण तू मनाने होतास त्या वैश्यखाण्यामध्ये. आणि सौरूत बसलेला वैश्यखाण्यामध्ये, पण तो मनाने होता भागवत कथेमध्ये. आपल्या पुराणामध्ये ही सुंदरशी कथा येते. ती आपल्याला हे सांगते की शरीराने आपण कुठेही बसलेले असू, पण आपण मनाने कुठे आहोत हे अत्यंत महत्वाचं आहे. श्रोते हो, मी यापूर्वीही तुम्हाला हे सांगितले, कुठेतरी एक वाक्य लिहून ठेवा. हाताने, पायाने, इंद्रियांनी, मग ती ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील, या सगळ्यांनी आपण काय करतोय हे महत्वाचं नाहीये, पण आपण मनाने काय करतोय हे अत्यंत महत्वाचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आत्मा, आत्म्यानंतर बुद्धी, बुद्धीनंतर मन. हे मन अत्यंत जवळ असतं या इंद्रियांच्या, कर्मेंद्रियांच्या, ज्ञानेंद्रियांच्या. त्या मनाच्या कमांडवरती ह्या गोष्टी चालत असतात. त्यामुळे ते काय करतंय, मन काय करतंय ना, हे जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हेच सगळ्या गोष्टी आपल्याला, याच सगळ्या गोष्टी आपल्याला आज भगवान श्रीकृष्ण कर्मयोग या अध्यायातून सांगत आहे. बघा बरं का, भगवान श्रीकृष्णाने आधी अर्जुनाचं ऐकून घेतलं की अर्जुन काय म्हणतोय, कुठे कुठे कन्फ्युज्ड आहे, कसा तो या लोकांच्या संगतीने कसा तो या गोष्टींचा विचार करायला लागलाय. पाप पुण्याच्या किती चुकीच्या व्याख्या अर्जुनाने करून ठेवलेल्या आहेत. चुकीच्या व्याख्या बघा बरं का. आपण पण अर्जुनाच्या त्या पारड्यात एकदा जाऊन बसूया. आपण पण पाप पुण्याच्या किती चुकीच्या व्याख्या केलेत. आपल्यालाही वाटतं मी सकाळी 10 मिनिटं पूजा करते म्हणजे मी पुण्य करते. नाही नाही नाही, पूजा तू हाताने करतेस, पूजा तू शरीराने करतेस, पण तू मनाने कुठे असतेस त्याच्यावरती ती पूजा अवलंबून आहे. आपल्याला असं वाटतं की मी दान केलं, मी सुद्धा चुकल्यावर काय या बाबतीत श्रोते हो, मी मान्य करेन आणि 4 चौघात आपली चुकी मान्य करावी, म्हणजे परत आपण धजावत नाही ती चुकी करायला. आपण 4 चौघात जाऊन दान केलं तर त्याचे फोटो टाकायची काहीच गरज नाहीये, त्याचे व्हिडिओ टाकायची काहीच गरज नाही. त्याला आपण गोंडस नाव देतो की लोकांना प्रेरित करण्यासाठी मी फोटो टाकले. गप खोटारडी, अजिबात नाही. 1 नंबरचे खोटारडे असतो आपण. दुसऱ्यांशी खोटं बोलतो ते बोलतो, स्वतःशी पण खोटं बोलत असतो. आपण दान करतो, दान कुठल्या भावनेने असलं पाहिजे, समोरच्याचं आयुष्य सुखकर व्हावं ही भावना असली पाहिजे, ना की मी देतो म्हणजे मला पुण्य लाभेल ही भावना नसली पाहिजे. ज्या क्षणी मी देतो ही भावना येईल ना, त्या क्षणी त्याचं पापामध्ये रूपांतर, त्या क्षणी तो अहंकार डोकावलाच, आलाच वरती तो अहंकार, त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. तो अहंकार आल्याशिवाय राहूच शकत नाही. मग हा सगळा खटाटोप प्रत्येक रविवारी भेटायचंय, रविवारी शक्य नाही, प्रत्येक सोमवारी भेटायचंय. का भेटायचंय, का भेटायचंय ऐका बरं का. एक माठ असतो, असं समजा की एक साधू असतो, शिष्य असतो, आपण शिष्य घेऊया, आपण सगळे शिष्य आहोत. एक शिष्य असतो, त्याचा माठ असतो ना, त्याच्या माठाला छिद्र असतं. तो त्याच्या गुरुजींना म्हणत असतो की मला नवीन माठ नकोय, मला हाच माठ पाहिजे, याच माठाने मी पाणी आणणार, मी दुसरा माठ वापरणारच नाही. त्याचे गुरुजी म्हणतात की अरे कसं शक्य आहे, हा माठ ज्याने जर तू पाणी आणायला गेलास तर यातून सगळंच पाणी गळेल ना. तो म्हणतो नाही नाही नाही, या माठामध्येच मी पाणी भरणार काही झालं तरी. मग या माठामध्ये पाणी राहणार कसं. गुरुजी त्याला उपाय देतात की या माठामध्ये पाणी राहणं कधी शक्य आहे, ज्या क्षणी तू नदीजवळ जातोस, तो माठ पाण्यामध्ये बुडवतोस आणि तो माठ पाण्यामध्येच ठेवतोस, आता त्या माठामध्ये पाणी राहणं शक्य आहे. अगदी त्याप्रमाणे हे जे अंतःकरण आहे, हे जे मन आहे, याला इच्छांचे, विषयांचे, वासनांचे अनेको छिद्र पडलेले आहेत. याच्यामधून मनातला आनंद, मनातला भगवंत संसारात गेला ना की त्या छिद्रांमधून आनंद असा ओझरायला लागतो, टिप 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 गळून निघून जातो आणि तो माठ असा मोकळा मोकळा व्हायला लागतो. म्हणून आपले गुरु आपल्याला उपाय काय देतात, तो माठ सदैव संत संगतीमध्ये ठेव, सदैव संत संगतीत. त्या पाण्यात माठ राहिला की आतही पाणी, बाहेरही पाणी. अगदी त्याप्रमाणे हे मन संत संगतीत राहिलं की आतही आनंद, बाहेरही आनंद, आतही सत्वगुण, बाहेरही सत्वगुण. कुठे झिरपायचा आणि कुठे गळायचा प्रश्नच येत नाही.
त्यासाठी सगळा खटाटोप या, दर सोमवारी या. तुमच्यासाठी नाही, तुमच्यापेक्षा 1000 पटीने माझ्यासाठी उपयोगाचं आहे. कारण ज्याला कळतं ना की खरी चव कुठे आहे, तो फालतू गोष्टीमध्ये तोंड नाही घालू शकत. आणि जर त्याने खाल्लं नाही ना तर तो उपाशी राहणार. जर मी नाही केलं तर मी उपाशी राहणार. माझा आत्मा तळमळणार. या संगतीसाठी माझा आत्मा तळमळणार. यासाठी यायचं, एकत्र यायचं. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं ऐकून घेतलं, त्याच्यानंतर महत्वाचं ज्ञान त्याला दिलं, सांख्य योगाद्वारे महत्वाचं ज्ञान त्याला दिलं. आणि आता ते ज्ञान एक्झिक्यूट करण्यासाठी द फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप, सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे कर्म. का कर्म महत्वाचं? कर्माशिवाय तू राहणार नाही, राहूच शकत नाही. एखादा म्हणाला की ताई मी तुम्हाला राहून दाखवतो कर्माशिवाय, मी राहून दाखवतो, मला सकाळ संध्याकाळ जेवण द्या, मी कर्माशिवाय तुम्हाला राहून दाखवतो. मी त्याला सकाळ संध्याकाळ जेवण द्यायला तयार आहे, पण तोही कर्माशिवाय राहू शकणार नाही. कारण जिथे ज्या क्षणी आपण बसलो, बसणं सुद्धा कर्म आहे. तो म्हणेल नाही ताई मी झोपून बसेन, मी झोपून राहीन, झोपणं सुद्धा कर्म आहे. झोपणं सुद्धा कर्म आहे. मला सांगा, हे सोनं आहे, या सोन्याला कोणी म्हटलं की तू पिवळा दिसायचा थांब, तू पिवळा दिसू नकोस. या सोन्याला कोणी म्हटलं तू चमकायचा थांब, तू चमकू नकोस. या सोन्याला त्याचा कोणीतरी गुणधर्म टाकायला सांगितला, शक्य नाहीये त्याला. कोणी म्हणलं हे प्लास्टिक आहे, प्लास्टिकला म्हणलं त्याचा गुणधर्म टाक, तू असा दिसू नकोस, नाही शक्य. त्याचा मूळचा गुणधर्म तो सोडणार नाहीये. अगदी त्याप्रमाणे हे शरीरच बनलेलं आहे गुणांपासून. सत्व रजतम या 3 गुणांपैकी कुठला ना कुठला गुण तो शो करणारच आहे. तो कुठला ना कुठला गुण दाखवणारच आहे. गुणातीत फक्त भगवंत आहे, गुणातीत दुसरं कोणीच नाहीये. प्रत्येक जीव ज्या क्षणी जन्माला आला, मी तर म्हणेल जन्माच्या आधी सुद्धा आईच्या पोटामध्ये बाळ हलत असतं ना, हो बाळ हलत असतं ना, त्याला त्याच्या कर्मानुसार तिथे सुद्धा भोग घडत असतात ना. जन्माला यायच्या आधीपासून ज्या क्षणी तो आत्मा, त्याच्या आत्म्याचा तो जो आहे फॉर्म तो सोडून ज्या वेळेस तो जीवदशेमध्ये येतो, तेव्हापासून त्याला जे चिकटलेलं असतं ना कर्म कर्म कर्म, ते त्याला शेवटच्या श्वासापर्यंत कर्म चिकटलेलं असतं. आणि एखादा जर म्हणेल की मी कर्मा वाचून जगेन, तर ते शक्य नाहीये, शक्य नाहीये. तर आजच्या श्लोकांकडे आपण वळूया. भगवंत सांगतोय अर्जुनाला की हे अर्जुना, सगळं खरंय, सांख्य योग वगैरे सगळं खरंय, आत्मा खरा आहे. कितीही तू आत्मा आत्मा म्हणलास, म्हणजे अर्जुनानेच पहिला प्रश्न उपस्थित केलाय की भगवंता तू जर म्हणतोस आत्मा खरं आहे, ब्रह्म खरं आहे, ज्ञान खरं आहे, मग कर्म कशासाठी? त्यावरती भगवंत उत्तर देतोय. भगवंत म्हणतात की हे अर्जुना, या जगामध्ये कोणताच जीव कर्माशिवाय राहत नाही, म्हणून कर्म अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते श्लोक आपण घेऊया आज. श्लोक क्रमांक 5, आजचा श्लोक क्रमांक 5, अध्याय क्रमांक 3. ठीक आहे, सगळ्यांनी आपापल्या प्रती उघडा आणि त्या प्रतींमध्ये बघा आजचा श्लोक काय काय दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर पण अजून छान छान गोष्टी सांगणार आहे. गोष्ट म्हणली की कोणी कुठे जात नाही, मला चांगलं माहितीये. ऍक्च्युली पीपीटी फार भरत आली आहे, नवीन पीपीटी क्रिएट केली पाहिजे. येस, दिसते ना पीपीटी सगळ्यांना? ओके, आजची पीपीटी बघा बरं. श्लोक क्रमांक 5, नाही कश्चित, नाही कश्चित, ही पटकन बोलायचंय, पहिली वेलांटी आहे. नाही कश्चित, त आहे ना, त तो पाय मोडलेला. नाही कश्चित क्षणमपि जातू, नाही कश्चित क्षणमपि जातू तिष्ठत्य, 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 कर्मकृत. कर्मकृत नाहीये, कर्मकृत, तचा पाय मोडलेला आहे. नाही कश्चित क्षणमपि जातू तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म. यवशः कर्म, शचा जो विसर्ग आहे तो अर्धा बोलायचा, कारण पुढे क आहे. क ख प फ आला तर विसर्ग अर्धा बोलायचा, नियम आहे. कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृती, परत प आलेला आहे पुढे, सर्व प्रकृती, पोटाला हपका बसतो, विसर्गाचा ह बाहेर सोडायचा आहे. सर्व प्रकृती जैर्गुणेः, 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 सर्व प्रकृती जैर्गुणेः. ओके, पूर्ण श्लोक बोलून दाखवते. नहि कश्चित, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत
कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. ठीक आहे, खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये, ट्विस्ट कुठे नाहीच आहे. फक्त कॉन्शियस होऊन लक्षपूर्वक श्लोक बोला आणि नुसतं ऐकण्यासाठी म्हणून बसू नका. हे श्लोक आपल्या मुखातून येऊ द्या, आपल्या वास्तूमध्ये याचा उद्घोष होऊ द्या. याच्या इतकं पवित्र काहीच नाही. इतरांचं बोलणं सोडून द्या. इथे साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. बोला. कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणे. व्हेरी गुड काका, खूप छान. याचा अर्थ असा आहे, निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदायास प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला तो भाग असतो, तो कर्म करायला भाग पाडला जातो. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट तुम्हाला आधुनिक वाटेल, पण ही गोष्ट आधुनिक नाहीये. ही गोष्ट आपल्याच संस्कृतीमध्ये, संस्कृती म्हणण्यापेक्षा आपल्या वेद पुराणांमध्ये आपल्या ऋषींनी, आपल्या इंटलेक्च्युअल अशा ऋषींनी ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे की ना, कुठलीही गोष्ट आपल्या शरीरावर अवलंबून असते. माय डिअर ऑल, आपण ह्या सेशनमध्ये भेटतो ना, अशाच गोष्टी बोलण्यासाठी आपण भेटतो की ज्या गोष्टी अत्यंत सूक्ष्म आहेत. ऑब्झर्व करून बघा, ज्या गोष्टी बालपणामध्ये आवडायच्या ना, त्या गोष्टी तारुण्यात आवडत नाहीत. आणि ज्या गोष्टींचा तारुण्यामध्ये अत्यंत मोह असतो ना, त्या गोष्टी वयाच्या शेवटी शेवटी आवडायच्या बंद होतात. आणि तारुण्यामध्ये ज्या गोष्टी आवडतात ना, त्या गोष्टी तुम्हाला म्हातारं झाल्यावरती सुद्धा आवडू शकतात, जर तशा प्रकारचे केमिकल आपल्यामध्ये इन्सर्ट केले तर. सगळा गेम हार्मोनचा आहे, सगळा गेम हार्मोनचा आहे. आत्ताच्या काळामध्ये ज्या मुलींना असं होतं की मूल होत नाही किंवा आपल्याला पिरियड्स रेग्युलर येत नाहीत, जो स्त्री धर्म आहे तो आपल्याला येत नाही. याचं कारण असं असतं की आपल्यातले हार्मोन अशा पद्धतीने बदलतात या केमिकल्सच्या सेवनामुळे, चुकीचं अन्न खाल्ल्यामुळे, चुकीच्या संगतीमुळे, किंवा प्रत्येक वेळेस एक पुरुष धर्म अंगामध्ये धारण केल्यामुळे त्यांना स्त्रीत्वाचा गुण तेवढा राहत नाही. वायसेन वर्सा, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा वेगळं होतं, वेगळेच काहीतरी केमिकल यायला लागतात. हे सगळे ह्या वेगळ्याच भावना यायला लागतात. या भावना येण्याचं कारण काय? शरीरामधले केमिकल बिघडलेले असतात. त्याला आत्ताच्या मॉडर्न लँग्वेजमध्ये हार्मोन इम्बॅलन्स असं म्हणतात. हार्मोन इम्बॅलन्स, हार्मोन डेफिशियन्सी, एखादं केमिकल वाढतं, एखादं केमिकल कमी होतं. या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्या भावभावना बदलतात. माझ्या प्रिय मित्रांनो, मला एक सांगू द्या, एखाद्या व्यक्तीला तासन तास जागं ठेवता येऊ शकतं त्याच्यामध्ये केमिकल इन्सर्ट करून. एखाद्या व्यक्तीला तासन तास झोपवता येतं त्याला झोपेच्या गोळ्या देऊन. आपल्या सगळ्यांना माहितीये, ऑपरेशन करताना एखाद्या व्यक्तीला बेशुद्ध पाडता येतं, शुद्धीत ठेवता येतं, काहीही करता येऊ शकतं. केमिकलचा खेळ आहे सगळा. हे सगळे केमिकल आपल्या बॉडीमध्ये आहेत. आपल्या शरीरातल्या केमिकलचा डोस कमी जास्त करून आपल्याकडून हवं ते करता येऊ शकतं, हवं ते करता येऊ शकतं. या सगळं या शरीरावरती अवलंबून आहे. त्याच गोष्टीचा उपयोग आयुर्वेद करून घेतं की या शरीरामध्ये जे केमिकल आहे त्यांचा बॅलन्स ठेवणं. जे आपण खातो त्याच्यावरून या शरीरातल्या केमिकलचा आपण बॅलन्स ठेवू शकतो आणि त्या बॅलन्समधून आपण आपलं आयुष्य योग्य रीतीने आरोग्यपूर्ण पद्धतीने जगू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपलं सगळं कर्म या केमिकलवरती डिपेंड आहे आणि आपलं केमिकल आपल्या खाण्यावरती डिपेंड आहे, आपल्या वागण्यावरती डिपेंड आहे. बघा बरं का सगळ्या गोष्टी कशा कनेक्टेड आहेत. इथे कृष्ण म्हणतोय की तुला कर्म करायला भाग पाडलं जातं ह्या शरीराकडून. त्याची जशी वृत्ती आहे, जसा त्याचा गुण आहे, त्याच्यानुसार तू कर्म करतोस. एखाद्या व्यक्तीला जर पित्त झालं असेल पोटामध्ये तर त्याचा चिडचिडेपणा ब्रह्मदेवाला तरी थांबू शकत नाही, थांबूच शकत नाही. तुझ्या शरीरात पित्त झालं असेल तर, तुझ्या शरीरात जर वात असेल ना तर त्या व्यक्तीचं मंद बसणं कोणीच थांबवू शकत नाही.
त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की आपल्या शरीरातल्या हे जे 2 नाकपुडे आहेत याच्यामधून जो श्वास येतोय ना, तो पण श्वास तुम्ही चेक करा, डावी नाकपुडी चालू आहे की उजवी नाकपुडी चालू आहे. जर उजव्या बाजूचा श्वास पूर्ण होत असेल तर आपण त्या क्षणी आपण खूप काम करायला तयार असतो. जर डाव्या बाजूचा श्वास चालू असेल तर कामामध्ये आपण मंदावतो. सगळा खेळ या बॉडीवरती डिपेंड आहे. म्हणून युक्ताहार विहारस्य हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. आणि ज्याने या शरीरावरती काबू मिळवला ना, त्याने स्वतःच्या वृत्तीवरती काबू मिळवला. आणि ज्याने वृत्तीवरती काबू मिळवला त्याने स्वतःच्या मनावरती, आणि ज्याने मनावरती त्याने स्वतःच्या कर्मावरती काबू मिळवला. हेच सगळं गीतेमध्ये उलगडून सांगतायत. हेच सगळं सांगतायत. आपण स्वतः केंद्रस्थानी आहोत. पुढचा श्लोक क्रमांक 6. याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत ऐका बरं का. भगवंत म्हणतायत, परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगांचे आचरण करतो तो श्रेष्ठ आहे. आय एम सॉरी, मी डायरेक्टली 7 नंबरच्या श्लोकवर गेली. आपण आधी 6 नंबरचा, तरी म्हणलं असा कसा अर्थ झाला रिव्हर्स याचा. 6 क्रमांकाचा श्लोक आधी बघूया. जो आधी मूर्ख मनुष्य, भगवंत घ्या, भगवान ज्ञानेश्वर माऊली घ्या, तुकाराम महाराज घ्या, सगळे जण आधी मूर्खाची लक्षणं सांगतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा मूर्ख लक्षणांचा एक वेगळा समास आहे ह्याच्यामध्ये, दासबोधामध्ये मूर्खाचीच लक्षणं सांगितलेत तिथे. तसं मूर्खाचं लक्षण आधी इथे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. कोण मूर्ख आहे? जो मूर्ख मनुष्य, सुरुवातीलाच म्हणले, जो मूर्ख आहे ना तो सर्व इंद्रिये बळेबळेच आवरतो. बळेबळे म्हणजे मुद्दामून आवरतो आणि मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो. मनाने चिंतन करतो. जसं आपण आजच्या गोष्टीमध्ये बघितलं ना, तो तवृत आणि तवृत तिकडे जातो, पण मनाने चिंतन कुठलं करतोय? विषयांचं करतोय. तो मिथ्याचारी म्हणजे मिथ्य अधिक आचरणे. मिथ्या म्हणजे खोटं आचरण करणारा म्हणजेच दांभिक म्हटलेलं आहे. हे वाक्य कुठेतरी लिहून घ्या की भगवंताला कुठलाही अपराध चालेल, भगवंत पोटात घालतो. कुठलाही अपराध त्याला चालतो, पण त्याला एक अपराध अजिबात आवडत नाही. हे त्याने गीतेमध्ये आधीच सांगितलं. तू काहीही कर चालेल, पण तू दांभिक असलेला मला काही झालं तरी आवडणार नाही. जग इकडचं तिकडे झालं तरी भगवंताला दांभिकपणा आवडणार नाही. आणि भगवंत दांभिक माणसाला कधीच पोटात घेणार नाही, त्याच्या चुका कधीच पोटात घेणार नाही. जो मनुष्य इंद्रिय वरची आवरतो, बळेबळे आवरतो आणि मनाने मात्र विषयांचं सेवन करतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हणवला जातो. कर्मेंद्रियानि संयम्य यास्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. अतिशय सोपं आहे. इंद्रियार्थान् विमूढात्मा, जिथे आहात तिथे बोला, मोठा शब्द आहे. इंद्रियार्थान् विमूढात्मा. ठीक आहे. फोड पण करू शकता, इंद्रियार्थान आणि नंतर विमूढात्मा असं पण करू शकता. ठीक आहे. माझ्या मागून बोला. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण. बोला. इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. व्हेरी गुड, खूप छान. यत्स्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन. स त्याला व. यत्स्विंद्रियाणि बाणातला णी. यत्स्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन. त्याच्या पुढे अवग्रह थोडासा वाढवायचा. नियम्यारभतेर्जुन. आणि तो जो रफार दिलेला आहे, जचा वरचा रफार, त्याचा उच्चार र करायचा. नियम्यारभतेर्जुन. कर्मेंद्रिये, हे येच्या पुढे जो विसर्ग आहे त्याच्या पुढे क आलाय. पुन्हा एकदा नियम. क ख प फ असेल तर विसर्गाचा उच्चार अर्धाच होतो, पोटाला हपका बसतो, श्वास बाहेर सोडला जातो.
कर्मेंद्रियैः कर्मयोग मसक्त स विशिष्यते. ओके, माझ्या मागून बोला. यस्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोग मसक्त स विशिष्यते. व्हेरी गुड, खूप छान. मसक्तचा विसर्गाचा उच्चार आपण करायचा नाही कारण पुढे स आहे म्हणून. ओके, याच्या उलट भगवंत काय म्हणतोय, परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. श्लोक क्रमांक 8. कर्म कोणतं श्रेष्ठ आहे? कर्मयोग म्हणजे काय ते भगवंत सांगतोय. नियतम कुरु कर्म त्वं, पुढे क असल्यामुळे तो शंख मधला तो क ख ग घ अंग असा उच्चार होतोय त्या विसर्गाचा त्वमच्या वरच्या. नियतम कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ज्यायो य कर्मणः. नियतम तच्या वरचा नियतं तो पण क आहे ना पुढे. नियतं कुरु कर्म त्वं नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो य कर्मणः. शरीर यात्रा पीचते न प्रसिद्धेद कर्मणः. पुन्हा एकदा बोलते दुसरं चरण. शरीर यात्रा पीचते न प्रसिद्धेद कर्मणः न प्रसिद्धेद कर्मणः. ओके, माझ्या मागून बोला. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः. बोला. शरीर यात्रा पीचते न प्रसिद्धेद कर्मणः. व्हेरी गुड, खूप छान. याचा अर्थ असा आहे, तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्यामुळे तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. हे शरीर अतिशय असंच रोगी बनून पडेल जर तू कर्म केलं नाहीस, असा या 8व्या श्लोकाचा अर्थ होतो. एकदा रामकृष्ण परमहंस बंगाल कलकत्त्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे रामकृष्ण परमहंस बेंगॉली होते. तर त्यांच्याकडे एक विवाहित स्त्री जिचा नवरा मृत झालेला अशी विधवा स्त्री येते. आणि त्या काळची अशी परंपरा किंवा त्या काळी असं रूढीमध्ये होतं की कुठलीही स्त्री ज्यावेळेस विधवा होते त्यावेळेस ती मोस्ट ऑफ द टाइम काय प्रेफर करते, एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन तिथेच आपलं राहणं ती प्रेफर करते की या संसारामध्ये नको, आता मी एखाद्या धार्मिक स्थळी जाऊन स्वतःचं उर्वरित आयुष्य जगेन, मी संसारात राहणार नाही. तर ती अशीच एक स्त्री रामकृष्ण परमहंसांकडे येते, विधवा स्त्री. ती म्हणते की गुरुजी मला इथे बाबूजी राहायचं नाहीये, मला इथे राहायचं नाहीये संसारामध्ये, मी असं करते की मी वृंदावनला जाऊन राहते. तर रामकृष्ण परमहंस म्हणतात की बाई असं करू नकोस, तू जर वृंदावनला जाऊन राहिलीस तर तुझ्या पोटाला एक मुलगा आहे, तू तिथे राहशील पण अंतःकरणाने पूर्ण वेळ त्या मुलाची चिंता वाहशील, पूर्ण वेळ स्वतःच्या संसाराची आणि त्या मुलाची चिंता वाहशील. तू एक काम कर, तू इथेच राहा आणि मनाने भगवान श्रीकृष्णाची चिंता वाहा. तू इथेच संसारात राहा आणि मनाने भगवान श्रीकृष्णाचं चिंतन कर. बघा बरं का, मोस्ट ऑफ द टाइम जे आध्यात्मिक लोक आहेत, मी सगळेच असे असतात असं म्हणत नाही, जे आध्यात्मिक लोक डिक्लेअर्ड आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः डिक्लेअर केलंय की मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे. कोणी ते गुरु वगैरे नक्कीच नाही, गुरुची पातळी वेगळी असते आणि आपल्याकडून कशाला त्यांची निंदा. पण जे काही आपण खालच्या लेवलचं बोलूया, जे स्वतःहून डिक्लेअर करतात की मी आध्यात्मिक आहे, या मी प्रवचन करतो, मी कीर्तन करतो, या सगळ्यांनी ऐकायला या. इनडायरेक्टली विचार करा,
हा माझ्या मनातला सूक्ष्म विचार आहे, मी तुमच्या मनात घालण्याचा प्रयत्न करते. सिव्हिअरिटी सिच्युएशनची समजून घ्या. इथे काय होतं माहितीये, इथे आपण वरून वरून लोकांना दाखवतो की मी असे कपडे घालते, मी असंच राहते, मी असं घालत नाही. वरून वरून लोकांना दाखवतो की आम्ही आध्यात्मिक आहोत, आणि अंतःकरणाने मात्र आपण विषयांचे चिंतन करण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. आणि त्यातल्या त्यात जर आपण मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये राहत असू ना, तर विचारूच नका. आपण पूर्ण वेळ आपल्या अवतीभोवती विषयांचा संघ असतो, त्यात आपण स्वतःचा हेक्का गाजवत असतो, मी आध्यात्मिक आहे. अशा वेळेत काय होतं, वरपांगी आपण आध्यात्मिक दिसण्याचा प्रयत्न करतो, पण अंतःकरण कुठेतरी विषयांच्या अधीन झालेलं असतं. अशा वेळेस काय करायचं, जसे रामकृष्ण परमहंस सांगतात की तू काय कर, तू स्वतःला वरून आध्यात्मिक डिक्लेअर करू नकोस, तू राहा संसारातच, पण तू अंतःकरणाने आध्यात्मिक आहेस हे तुझ्या वागणुकीतून दाखव. तू अंतःकरणाने आध्यात्मिक राहा. तू वृंदावनला जाऊन संसाराची चिंता वाहण्यापेक्षा तू संसारात राहून वृंदावनातल्या कृष्णाचं चिंतन कर. आणि हे खूप सोपं आहे. लोक म्हणतील की हा मार्ग अवघड आहे, म्हणतातही लोक, फोन येतो, ताई हे तुम्ही करताय ना हे फार अवघड आहे. तुम्ही संसारात राहायचं, मुलं बाळं झालेली आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही दिवसभर कमवायला जायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना सांगायचं की कसं कसं भगवंत श्रेष्ठ आहे, कसे संत श्रेष्ठ आहेत, कसं अध्यात्म आहे. मी त्यांना हात जोडून सांगते की तुमचा मार्ग अवघड आहे, माझा मार्ग सोपा आहे. कारण या संसारात राहून ना, जिथे मन नाहीये ना तिथे ते ओढ घ्यायला बघतं, तिथे ते ओढ घ्यायला लागतं. एकदा एक झेन गुरुजींना त्यांचे शिष्य येऊन भेटतात आणि ते त्यांना म्हणतात की गुरुजी मला काहीतरी मंत्र द्या, मला काहीतरी मंत्र द्या. गुरुजी त्यांना मंत्र देतात की तू जा, तू ओंकाराचा मंत्र बोलत जा, पण त्याच्याबरोबर एक अट आहे. एकदा ओंकार केल्यानंतर दुसऱ्या क्षणी बोलायचं की मला माकड आवडत नाही. काय बोलायचं, मला माकड आवडत नाही. मंत्र बोलायचा ओम आणि बोलायचं मला माकड आवडत नाही. एवढंच करायचं. मला माकड आवडत नाही, त्याचं चिंतन करायचं नाही. तो शिष्य बोलतो एवढंच आहे ना, एवढं सोपं आहे, मी जातो. तो जातो, तो विचार करतो, चला आता मंत्र जपायला बसूया. ओम, मला माकड आवडत नाही, माकड नको, मला आवडत नाही. जेवढ्या वेळेस तो माकड नको बोलतो तेवढ्या वेळेस मनामध्ये माकड येतं. अख्खा दिवस जातो, माकड नाही, माकड नाही, माकड नाही, मनामध्ये माकड आहे, माकड आहे, माकड आहे. दुसऱ्या दिवशी विचार करतो की मी अजिबातच आता मी झोपणार, सकाळी नो माकड, नो माकड, नो माकड. सकाळी उठतो, बाथरूम मध्ये जातो, बाथरूम मध्ये गेल्यावरती पुन्हा बोलतो जोरात, अरे माकड तू परत आलास. बायको म्हणते अरे काय, कुठे माकड आलं? तो म्हणतो अगं बाथरूम मध्ये नाही, मनामध्ये माकड आलं. जे मनामध्ये नाही नाही म्हणणार ना ते घुसण्याचा प्रयत्न करणार. नेहमी लक्षात घ्या, जे नाही म्हणणार ना आपण करायचं ते घुसण्याचा प्रयत्न करणार. त्यापेक्षा आम्ही संसारातच राहतो ना, मग भगवंत नाही ना, ते भगवंताकडेच वळणार. भगवंत 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 नाही होत आई, माझं मन नाही लागत ग्रंथ वाचण्यामध्ये. अशी जी बाई सतत चिंतन करते ना, त्या बाईचं खरं मन ग्रंथामध्येच असतं. भले तिने न वाचू दे, पण मन ग्रंथामध्येच आहे. नाही होत आई, मला जमतच नाहीये ते श्लोक वाचायला, मला जमतच नाही त्या ओव्या बोलायला. त्या बाईचं, त्या पुरुषाचं मन खरं म्हणजे ओव्यांमध्ये आहे. कारण ती ओढ लागून राहिली ना. संसारात राहून भगवंताची ओढ लागणं सहज आहे, पण आळंदी पंढरपुरात राहून भगवंताची ओढ लागणं अवघड आहे. कारण तो रोज दिसतो, आम्ही दर्शन घेऊन आलो ना, आमची जबाबदारी संपली असं एखाद्याला वाटू शकतं. जिथे भाव आला जबाबदारी संपली. मी पूजा केली, संपलं, एकदाची पूजा करून टाकली, विषय संपला. आता काय देव आणतो, त्याचं काय, त्याला काय करायचं ते करून टाकेल तो त्या देवाऱ्यात बसून, मला काय करायचं आहे असा भाव उत्पन्न होणं सहज आहे. म्हणून मला ती सगळी लोक आवडतात जी म्हणतात ना आम्ही देवाला मानत नाही, तुम्ही काय असे, आम्ही देवाला मानत नाही. तेच सगळ्यात जास्त देवाचं चिंतन करतात. सगळ्यात जास्त देवाचं चिंतन तेच करतात. तुमचा राम असा होता का, तो असा धनुर्धारी होता का, आणि त्याची बायको रावणाने पळवली का? सांगा बरं. आपण तरी रामाचं चरित्र एवढं गायलं का? त्या व्यक्तीने रामाचं चरित्र तेवढ्या वेळा गायलं. जे नाही नाही म्हणणार ना, याचा अर्थ ते करत बसावं असं मला म्हणायचं नाहीये. थोडक्यात तात्पर्य काय सांगायचं आहे की भगवंत इथे म्हणतोय कर्मापासून तुझी सुटका नाहीये. मग कर्म कसं कर, बाह्यांगाने राहा संसारात, पण अंतःकरणाने कुठे राहा, भगवंताच्या जवळ राहा, आत्मच्या जवळ राहा. इतकं साधं आणि इतकं सोपं आहे. तर आजच्या आपण गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट थोडीफार याच कर्म आणि फळ याच गोष्टीला जवळून जाणारी आहे. आजच्या गोष्टीमध्ये असतो एक शिंपी. आज जरा जास्तच गोष्टी झाल्या, कारण
काय होतं माहिती, एखादा विषय जर सतत होत असेल किंवा थोडासा रटाळवाना होत असेल ना, तर त्या गोष्टीला आकार देऊन सांगणं, गोष्टी स्वरूपात सांगणं, त्या तत्वाला गोष्टी स्वरूपात सांगणं, आकार देऊन सांगणं जास्त सोयीस्कर पडतं. तर आजच्या गोष्टीमध्ये आहे एक शिंपी. तर त्या शिंप्याचं घर ना असं थोडंसं गावाच्या बाहेर असतं. जुना काळ, राजे महाराजांचा काळ. मम्मी अजून चालू आहे. अच्छा बरं बरं, जा जा. हा हा, ये बाळा ये. आजच्या गोष्टीमधला तो शिंपी असतो, त्याचं घर असं गावाच्या बाहेर असतं. राजा असतो ना, राजा, तो शिकार करून येत असतो, असा रानावनातून शिकार करून येत असतो. त्याच्याबरोबर त्याचे प्रधानजी, सेनापती सगळे असतात. शिकार करून येत असताना, असा जंगलातून येत असताना असा घोड्यावरती बसलेला असतो. टकटक तगडक 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 करत घोडा येत असतो आणि वरती अशी झाडी झुडपं अशी असतातच. त्याच्यामध्ये काय होतं, राजाचे जे अंगरखा असतो, राजाचा जो अंगरखा असतो तो एका असा झुडपाच्या काट्याला अडकतो आणि असा राजा पुढे जातो आणि अंगरखा फाटून असा मागे राहतो. त्याचा अंगरखाचा अशी बाई फाटली जाते आणि राजा पुढे निघून जातो. आता करायचं काय, बऱ्यापैकी अंगरखा फाटलेला आहे. मग शेवटी प्रधान पुढे पुढे येतो आणि त्या शिंप्याचं घर तो बघतो. त्याला माहिती असतं इथे शिंपी राहतो. तो राजाला घेऊन त्या शिंप्याकडे जातो आणि त्या शिंप्याला सांगतो की असं असं कपडे राजाजींनी त्याला सांगितलेलं असतं की शिंप्याला सांगू नकोस की राजाचे कपडे आहेत, तू ही कपडे घे, हा अंगरखा घे आणि जा त्या शिंप्याकडून तू शिवून आण. प्रधानजीला म्हणतो. प्रधानजी अंगरखा घेतो, शिंप्याकडे जातो आणि त्याला शिवायला सांगतो. आता अंगरखा शिवून झाल्यानंतर मग राजा तिकडे येतो आणि त्या शिंप्याला विचारतो की सांग तुला काय हवंय. आता शिंपी हबकतो, आपल्या राज्याचा राजा, त्याचा अंगरखा मी शिवला आणि आता राजाजी माझ्या घरामध्ये आले तर मी करू तर काय करू. तर शिंपी त्याला म्हणतो की राजाजी तुम्ही बसा बसा, तुम्हाला पाणी देतो, तुम्हाला गोडधोड खायला देतो. राजा म्हणतो नको नको, तू माझा अंगरखा शिवलास ना, हीच मोठी गोष्ट केलीस तू, याच्या बदल्यात मी तुला काय देऊ ते सांग. शिंपी म्हणतो की आता शिंपी विचार करायला लागतो, समोर राजा आहे, त्याला मी काय सांगू. जर मी त्याला सांगितलं 2 आणे द्या तर याचा अर्थ होईल की राजाजी चेक करतायत की हा प्रत्येक कपडा शिवण्याचे 2 आणे घेतो का. जर मी राजाजींना म्हणलो की मला सुवर्ण मुद्रा द्या तर राजाजी म्हणतील की किती लोभी आहे हा माणूस, राजाचे कपडे शिवले म्हणून सुवर्ण मुद्रा घेतोय, मी करू तर काय करू. असा विचार करत 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 तो शिंपी शांत बसतो. तो काहीच बोलत नाही. शिंपी काहीच बोलत नाही. प्रधानजी काही बोलत नाही. राजा हसतो. राजाला त्याच्या मनातली द्विधा समजते आणि राजा त्याला म्हणतो की प्रधानजी एक काम करा, आपली बाजूची 4 गावं या शिंप्याला तुम्ही लिहून द्या. आता शिंपी हबकून वरती बघतो की मी साधासा अंगरखा शिवला आणि त्याच्यावरती मला 4 गावं मिळाली. म्हणजे शिंप्याची पुढची 4 पिढ्या काय, पुढच्या पिढ्यानपुढ्या त्या वतनावरती जगतील एवढं धनधान्य त्याला मिळतं. माझा दृष्टांत संपला, गोष्ट संपली. अगदी याप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्याला छोट्या छोट्याशा सेवा देत असतो आणि आपण जर त्याच्याकडून त्या सेवेच्या बदल्यात काही मागायला लागलो ना तर आपलं मन लिमिटेड असतं, दळिद्री असतं. आपले अनुभव दळिद्री, आपल्या संसाराचं सुद्धा मागणं दळिद्री, आपलं सगळंच दळिद्री. आपण त्या सेवेच्या बदल्यात भगवंताला काय मागू, देवा देवा चांगली नोकरी दे, देवा देवा प्रमोशन दे, देवा देवा काय होऊ दे, मुलीला मुलगा होऊ दे, लग्न होऊ दे, एवढंच आपली सरड्याची धाव कुंपणापर्यंत, याच्या पलीकडे नाहीच नाही. आपण देवाला मागूच नये, आपण देवाला मागूच नये. कर्म कर, फळाची अपेक्षा धरू नकोस. देणारा अनंत हाताचा आहे, तो तुला अनंत हाताने फळ देईल. तू तुझी फाटकी जोळी घेऊन तिकडे जाऊ नकोस, त्या जोळीमध्ये काहीच राहणार नाहीये, काहीच राहणार नाही. आई आवाज कमी कर त्याचा. फाटक्या जोळीमध्ये काहीच राहणार नाहीये. आपण कर्म करत असतो, थोडक्यात बघायला गेलं ना तर छोटीशीच सेवा करतो आणि त्याची अपेक्षा आपण छोटीशीच धरतो, पण त्या सेवेचं मोल मात्र भरपूर असतं. मी नेहमी कीर्तनामध्ये म्हणते की कीर्तनामध्ये डोळ्यामध्ये आलेला एक अश्रू, त्या एका अश्रूची तुलना समुद्राबरोबर होऊ शकत नाही. कीर्तनामध्ये उचललेल्या एका सतरंजीचं मोल तुम्ही दिलेल्या लाखोच्या दानाबरोबर होऊ शकत नाही.
सेवा छोटीशीच असते, त्याचं मोल मागायचं नसतं. जसं विनोबा भावे म्हणतात, तुझं कर्म तुच्छ असलं तरी त्याच्या मागची भावना जर मोठी असेल ना, तर देणाऱ्याचे हात हजारो आणि फटकी माझी झोळी. भगवंताचे हात हजारो आहेत, आपण काहीच मागायचं नसतं. लक्षात घ्या, जो मागतो तो भिकारी असतो, भले करोडपती असला तरी. आणि जो काहीच मागत नाही तो श्रीमंत असतो, भले तो दरिद्री असला तरी. इतकं छान आणि इतकं सोपं आहे. कर्म करतानाची प्रवृत्ती कुठली असली पाहिजे? काहीच नकोय मला, मी फक्त देत जाणार, देत जाणार, देत जाणार. समुद्राने किती द्यावं, समुद्राने किती द्यावं? किती मोती आहेत त्याच्याकडे? अनंत मोती आहेत. किती थेंब आहेत त्याच्याकडे? आयुष्यभर पाऊस पडतोय तरी अजून समुद्रातलं पाणी आटलं नाही, अजूनही बाष्पीभवन होतंय, अजूनही ढग बनतायत आणि अजूनही पाऊस पडतोय. किती पडावं त्याने, किती पडावं. आज ज्ञानेश्वर माऊलींनी जगताला पसायदान दिलं, हरिपाठ दिला, ज्ञानेश्वरी दिली. काय घेतलं त्यांनी त्याच्या बदल्यात? असं कधी ऐकलंय? ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताला सांगितलंय, जास्त काही नको, एखादा फ्लॅट आळंदीमध्ये मला काढून ठेव, असं कधी म्हटलंय माऊलींनी? काहीच मागू नये. श्रोते हो, जर आपण गीता ऐकतोय ना, तर या गीतेचं सारच, या कर्मयोगाचं सार एकातच आहे. काहीच मागू नका त्या कर्माच्या बदल्यामध्ये. तुम्ही जर ऑफिसचं काम तुम्ही म्हणाल की ताई आम्ही पगार घ्यायचा नाही का? पगार हा हिशोब व्यवहारातला आहे. जर आपण ऑफिसचं काम कुठलाही मोबदला, मनामध्ये कुठलीही स्वार्थ भावना न ठेवता, आज त्याच अनुभवात मी आहे, स्वार्थ भावना न ठेवता जर ऑफिसचं काम केलं ना, तर ऑफिस मधल्या चपरास्यापासून ऑफिसच्या CEO पर्यंत प्रत्येक जण आपला आदर ठेवतो. कारण त्या आदराचं मोल कुठल्याच पगारामध्ये होत नाही, कुठल्याच सोन्या नाण्यात होत नाही. लक्षात घ्या, खरं कर्माची मेख तिथे आहे. पगार घेणं हा व्यवहार आहे, पण आदर घेणं हे अध्यात्म आहे. आदर घेणं हे अध्यात्म आहे. आपण आयुष्यात कुठलंही कर्म करतो त्यात फळाची अपेक्षा न करणं, हाचा अर्थच हा होतो की त्याच्या मागचा उद्देश उदात्त आहे, उद्देश उदात्त आहे. आज ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा समोर येऊ घातलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकांचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्यावेळेस ज्ञानोबा माऊली समाधी घ्यायला गेल्या असतील, त्यावेळची मानसिक भावना समजून घेण्यासाठी एकदा तरी ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली पाहिजे. एकदा तरी ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली पाहिजे, तिचं आस्वादन घेतलं पाहिजे. त्यातला रस काय आहे तो एकदा तरी समजून घेतला पाहिजे. जोपर्यंत माऊलींची ज्ञानेश्वरी वाचत नाही तोपर्यंत माऊली समजणार नाही. तोंडाने ओरडून, बेंबीच्या देठापासून जरी मी ओरडली ना की ज्ञानेश्वरी अफाट आहे, ज्ञानेश्वरी उदात्त आहे, ज्ञानेश्वरी महान आहे, तरी ती समजणार नाही. जोपर्यंत साखरेचा दाणा तोंडात घालत नाही तोपर्यंत गोडवा कळणार नाही, तोपर्यंत ज्ञानेश्वरी काय ते कळणार नाही, तिचा गोडवा काय ते कळणार नाही. श्रोते हो, जर अजूनही ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात नसेल ना केली, तर मी तुम्हाला हाताच्या कोपरापासून दंडवत घालून म्हणेन की एक काम करा, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. गीतेचं तत्व ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर कोणीच सांगितलं नाहीये. केवी रहाटावे म्हणून नैष्कर्म्य होवावे. आजच्या मी म्हणजे असा पॅटर्न एक करण्याचा प्रयत्न करते की जो काही सार सांगते ना त्यातला सार असणारी एकतरी ओवी सांगण्याचा प्रयत्न करावा. तर आजच्या या ज्या विवेचनाचं सार आहे त्याची ओवी आहे, मनोनी नैष्कर्म्य होवावे. काय म्हणतात माऊली? मनोनी नैष्कर्म्य होवावे तरी एथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पा. नैष्कर्म्य होवावे, निष्कर्म व्हायचंय, तरी एथ तेन संभवे, इथे ते संभवणार नाहीये.
आणि निषिद्ध केवी राहाटावे, निषिद्ध कर्म काहीतरी वेगळंच कर्म राहाटावे म्हणजे करावं असं तरी कधी होणार आहे? विचारून बघ स्वतःच्या मनाला. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, जे जे उचित आहे म्हणजे योग्य आहे आणि अवसरे करुणी प्राप्त आहे म्हणजे स्वतःच्या प्रारब्धाने दिलेले आहे, ते कर्म हेतुरहित आचराते. ते कर्म हेतुरहित असं तू कर्म आचरण कर. ज्ञानेश्वर माऊली श्लोक क्रमांक 8 याच्यावरती या 4 ओव्या देतात आणि याच्यामध्ये आपल्याला सांगतात की जे काही निषिद्ध कर्म आहे ते टाक आणि जे काही योग्य कर्म आहे प्रारब्धाने प्राप्त झालेलं आहे ते कर्म तू कर, असं माऊली ते सांगतात. सो आजची ही गोष्ट कर्माचं हे सार आणि आजच्या गोष्टीमधून फळ कसं मागावं किंवा फळ कसं मागूच नये याची कला या दृष्टांतामधून आपण शिकली. हे सगळ्यांना पटलं असेल असं मी समजते आणि तुम्हा सगळ्यांना मी विचारते की तुमचं याच्यावरती काय मत आहे, तुम्ही सांगा. कर्म करा, फळाची आई आवाज कमी कर. बरोबर करायचं पण फळाची अपेक्षा नका. बरोबर, कर्म कळा आणि फळाची अपेक्षा धरू नका. पण विद्याताई ते करत असताना सुद्धा ना ते इतकं अवघड आहे ना, इतकं अवघड आहे ना, म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, तुम्हाला जास्त गोष्टी जाणवत असतील. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला आम्हाला नाही एवढा म्हणजे वयाने मोठं आहे पण ज्ञानाने तुम्ही खूप मोठे आहात. नाही ताई, कसं आहे माहितीये का, एक असतं ज्ञान बोलून दाखवणं आणि एक असतं ज्ञान अनुभवणं. तुम्ही इथे बसणं आणि ती कळकळ असणं या वयात सुद्धा, म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही खूपच वृद्ध आहात वगैरे, यातला भाग मला बोलायचा नाहीये. पण आम्ही 30मध्ये आहोत ना, तर आमचे गुडघे दुखतात, पाय दुखतात, हात दुखतात आणि असं वाटतं की कशाला हे करायचं, राहू दे ना. पण त्या क्षणी सुद्धा तुम्ही नियमितपणे येताय, यासाठी मी खरंच कौतुकास्पद आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही नियमितपणे येणं, त्यामागची कळकळच सांगते की तो अनुभव काय दर्जाचा आहे आणि तो अनुभव कसा आहे. सो हे शिकण्यासारखं आहे. तुम्ही छान सांगता, अगदी सोप्या भाषेत समजून सांगता, मला आवडतं. आशीर्वाद द्या बस तुम्ही विद्याताई, आशीर्वाद द्या. हा अर्चना ताई बोला. बरोबर 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 बरोबर. आपल्याकडून नकळत जी कर्म होतात ना, ते आपल्या हातात नाहीये, नकळत होतात. चालता चालता एखादी मुंगी पायाखाली येऊन गेली, चालता चालता एखाद्याला धक्का लागला, चालता चालता एखाद्याला धक्का लागला, तो अशा पद्धतीने लागला की त्याचं मोठं ऍक्सिडेंटच झाला, अपघातच झाला. हे आपल्या हातात नाहीये, पण जे आपल्या हातात आहे ते तरी मात्र आपण करू शकतो. बरोबर आहे ना, हेच बोलायचं आहे ना तुम्हाला. खूप छान मुद्दा तुम्ही सांगितलात की आपल्या हातात जे नाहीये ते सोडून द्या, पण जे हातात आहे ते तरी आपण नीट करूया ना. खूप छान ताई. हा लक्ष्मण दादा बोला. आमचे गुरुजी होते हा 2016 मध्ये, त्यांनी सांगितलं की तुम्ही कधीच कोणाला काय मागू नका, आणि ते तत्व आम्ही खूप वर्ष पाळलं. म्हणजे ऑटोमॅटिक होत होतं की तुम्हाला काय मागायची गरज नाही, न मागता एवढं मिळतं ना की म्हणतात ना की स्वर्ग सुख असतं ना, ते आम्ही एक्सपिरियन्स केलं होतं. आणि जेव्हा मागायला सुरुवात करतो आपण, जेव्हा मागाल ना तिथून पुढे दर चालू आहे. खरंय, हे अगदी बरोबर बोलला. आणि एकदा तुम्ही नरकामध्ये होतो म्हणतो परत स्वर्ग सुखामध्ये जाणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. नरकामधून स्वर्गामध्ये जाणं सोपं आहे, पण स्वर्ग सुखात अनुभव नरकामध्ये गेल्यानंतर ना, पण तुम्हाला समजत असेल आणि काय करतो. तुम्ही म्हणाल की देवाची पूजा करतो, पण देवाची पूजा करणं तसं मनात भटकत असतं, पण चालू असतं, त्या गोष्टी होत असतात. पण एकच गोष्ट ज्या त्याच्या याच्यातून मिळाली की तुम्ही कोणाकडे न मागता तुम्हाला प्रचंड मिळतं, मागितलं तर तेवढंच तिकडे मिळणार होतं. बरोबर, याच्यातून खूप मिळालं. खरंय खरंय. तुम्ही ना बोलता बोलता एक खूप सुंदर वाक्य बोलून गेलात, मला फार आवडलं. नरकामधून स्वर्गामध्ये जाणं सोपं आहे,
पापी मनुष्य पुण्यवान होऊ शकतो, पण पुण्यवान मनुष्य पुण्य त्याचं टिकणं अवघड आहे. मिळालेला स्वर्ग टिकणं अवघड आहे. आणि संसारामध्ये ना असा एखादा समाधानी तृप्ततेने तेव्हाच बोलू शकतो की काही न मागता ताई खूप मिळालं हो, आता काय सांगायचं, मी खूप मिळालं. असा कोण समाधानीपणाने बोलू शकतो ज्याने काही मागितलंच नाही. आणि जो कायम हापापल्यासारखा वागतो ना, त्याला कितीही मिळू द्या त्याला कमीच पडणार आहे, त्याला कधी पुरणारच नाहीये. बरोबर, गरज सुद्धा वाटत नाही. आणि तुम्हाला हा अनुभव आला असेल की तुम्ही संसारामध्ये पूर्ण आयुष्यभर तुमची नोकरी छान केली, आदरपूर्वक केली, कुठे काय कमी पडलं, हेच तर अध्यात्म आहे ना. उठून गिरीकंदरामध्ये जाणं, संन्यास नाही तरी संन्यासी होऊन मिरवणं, याच्यामध्ये खूप पाप दडलेलं आहे हो. किती मोठं पाप आहे ते. वरतून आम्ही संन्यासी झालो असं डिक्लेअर करणं, लोकांकडून मान सन्मान घेणं आणि अंतःकरणातून विषयांचं सेवन करणं, त्याचं चिंतन करणं, किती मोठं पाप आहे ते. म्हणून संसारात राहणं याच्यासारखा सोपा मार्गच नाहीये. म्हणजे हा मार्ग कम्फर्टेबल आहे हो, पूर्ण कम्फर्टेबल आहे. संसारात राहून ना अपेक्षा कोणतीच न ठेवू नका. तुम्ही कोणाकडून अपेक्षा करू नका, तुमची अपेक्षा बंदच होत नाही. अपेक्षा भंगच होत नाही. बरोबर आहे. दुःख व्हायचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे. खूप साधं सोपं जीवन आहे, पण आपण थोडं क्रिटिकल करतो ना, मला याच्याकडून मला कोणती काहीच मिळत नाही. बरोबर. म्हणजे कोणती गोष्ट करताना त्यांनी मला थँक्स म्हणावं, खूप आनंद, खूप आनंद आहे. खरं तर अपेक्षा म्हणजे असं अपेक्षाभंग म्हणजे खूप मोठा अपेक्षाभंग व्हायची गरज नाही बरं का. नाहीतर एकाचा प्रेमभंग झाला तसा खूप मोठा अपेक्षाभंग असं व्हायची गरज नाही. इथे मी बसले ना, आता इथे माझं बाळ आलं ना, तर माझी अपेक्षा होती इथे बाळाने येऊ नये. अशी अपेक्षा जर मी ठेवली असती ना, तर मी मगाशीच दुःखात गेली असते. अरे देवा, तो आला, आता मी काय करू, कशाला अपेक्षा, लहान मुले ते येणार आहे. म्हणजे छोट्या अपेक्षा. मी येऊन बसलो, बायकोने मला चहाच दिला नाही, केवढी मोठी अपेक्षा. पूर्ण संध्याकाळ चिडचिड बायकोवर पण आणि स्वतःवर पण. छोट्या अपेक्षा, मोठ्या अपेक्षांची वार्ताच नको करायला हो. छोट्या अपेक्षा सुद्धा खूप दुःख देतात. आणि रोजच्या आयुष्यात कोणी येऊन सुरा घुपसायची गरज नाही. छोट्या टोचण्या सुद्धा मनाला खूप लागत असतात. आणि या गोष्टीतून वाचायचं असेल ना, तर मगाशी जसं म्हणलं ना, ते मडकं पाण्यात घालूनच ठेवायचं. अगदी त्याप्रमाणे अंतःकरणाला संत संगातच ठेवायचं. त्याला खूप छिद्र लागलेली आहेत. बोला गोपाळ काका, बोला. आपल्याला जे हवं आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते तुझ्या जवळच आहे. बरोबर. असते नाही तुझे उपाय. बरोबर. जे तुला हवं आहे ते तुझ्या जवळच आहे. हृदयामध्ये राम सर्व सुखाचा आराम. बरोबर. जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. मी तुझ्या हृदयातच आहे. पण कसं असतं माहितीये, आपल्या हृदयातच आहे तो, पण कोणाची तरी पूजा करावीशी वाटते म्हणून त्याला सगुण रूपाने पूजायचं. अन्यथा त्याला पूजायची काहीच गरज नाही. बरोबर, आपण विषयांच्या मागे आहोत. बरोबर. आणि तेच तर खरं रिझन आहे. आपलं शरीर या रसांशिवाय राहू शकत नाही. सत्व रज तम गुण असणारच आहेत तिथे. मग रज बघायचा ना, चांगले सुगंध घ्यायचे ना, डोळ्यांनी चांगलं बघायचं ना, तर त्या विठ्ठलाकडेच बघू ना. आपण चांगलं बघायचंय ना, मग विठ्ठलाकडे बघू. मग चांगले सुगंध घ्यायचेत ना, मग त्याला अत्तर लावू, सुगंधी फूल वाहू. बरोबर आहे की नाही. आणि चांगलं श्रीमंतच व्हायचं असेल ना, म्हणतात ना, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परी तेथे भगवंताचे अधिष्ठान हवे. जे करायचं ते तू कर ना आयुष्यामध्ये. काय जग मारायची ती मार, पण तिथे अधिष्ठान कसलं हवं, भगवंताचं हवं. तुझे तीनही गुण तू कामाला लाव. तू सात्विक हो, तू तामसिक हो, तू राजसिक हो. एखाद्याचा राग येऊ दे तुला, तामसिक हो तू, पण कशाच्या वाईटाच्या विरुद्ध राग येऊ दे. एखाद्या अन्यायाविरुद्ध तुला राग येऊ दे, तामसिक गुण, पण तो भगवंताच्या चरणी अर्पण कर. हेच तर खरी मेख आहे. म्हणजे बोलावं तितकं कमी आहे. हेच जे आहे कर्माचा सिद्धांत, हाच पुढे भगवंताने ना उलगडून सांगितलंय. तो आपण बघत जायचंय आता. खूप छान. मला खूप आनंद होते. उज्ज्वला ताई आल्या नाहीत बरं का, मला बरीच लोक इथे दिसत नाहीत. जे म्हणलेले ताई सोमवारी ठेवा, आम्ही येणार. त्या सगळ्यांना मी सांगेन, तुम्ही सगळ्यांनी या, जास्तीत जास्त या सेशनला सगळ्यांनी कनेक्ट व्हा. आपण खूप आनंद घेतोय
इथे कोणाचीच परीक्षा नाहीये ना माझी ना तुमची. एक वेळ माझी थोडीफार आहे असं मी मानते, कारण भगवंत माझी टेस्ट घेतोय की नीलम तू बरोबर देतेस ना, योग्य बोलतेस ना. हा चुका होत असतील, मी पण माणूस आहे, छोटंसं लेकरू आहे, चुका होत आहेत माझ्याकडून, पण त्या सगळ्या चुका मी तुम्हा सगळ्यांना आणि इनडायरेक्टली भगवंताला सुद्धा सांगते, त्या सगळ्या चुका मोठ्या अंतःकरणाने पदरात घ्या आणि तुमच्या छोट्याशा ताईला आशीर्वाद द्या आणि झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करीन. येणारी जी समाधी सोहळ्याचं पर्व आहे त्या दिवशी सगळ्यांनी सुंदर माऊलींना अभिषेक घाला आपापल्या घरामध्ये, माऊलींच्या रूपाचं चिंतन करा आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, सुरुवात नसेल केली तर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. हीच एक मोठी गोष्ट असेल, हीच मोठी पूजा असेल ज्ञानेश्वर माऊलींसाठी. सो एवढं मी बोलते आणि आजच्या सत्राची इथेच सांगता झाली असं मी जाहीर करते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आकल्पायुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोण.